पारनेर शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीत लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे। यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ज्याने हल्ला केला त्या गुन्हेगारावर कारवाई झालीच पाहिजे। तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले। स्वप्नील भाऊचा पाऊन दिसून राहिला चर्चा केली, परिस्थिती चिंताजनक आहे। त्यांच्या मनक्याला मनका आणि डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे। त्याच्यात बाकी बऱ्याच ठिकाणी मला मार लागला, मनक्याला मार लागल्यामुळे आणि पोटाला आणि डोक्याला छातीला थोडा मागे परिस्थिती हल्ला करणारे नेमके कोण होते सर? हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण घेत असतात। पारनेरमधलेच काही गुन्हेगार त्यांचे नाव पण हो अण्णा थोडा भाग निष्पन्न झालेली पोलीस स्टेशनला अरे तू स्वप्नील नीट धर ना, पुढे काय ना ते 24 तास कोणा काय राजकारण हा खेळ तुम्हाला बूम बाहेर घे ना नंतर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे। यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंत काही स्टेटमेंट पहा तुम्ही, त्यांचे निवडणुकीचे भाषणं पहा, म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही फिरू शकत नाही। या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी येते आणि खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर। गुन्हेगार तो गुन्हेगार, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही, त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही, कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली, फिर्यादच दिली नाही तर ते तरी कसे दाखल करते। म्हणून आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे। असं शांततेचं आवाहन करण्याचे काय पार्श्वभूमी नाही? कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे, शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे। परंतु कुठला पण पक्षाचा असो, कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनेचा असो। पारनेरमध्ये वारंवार घडत आहेत घटना अशा? नाही, कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो, मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पारनेरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा, कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे, कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे, नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो। हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित कट होता का? पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अंतर्गत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीत। विखे समर्थक होते, समर्थक कुठला असू का कुणी पण असू, आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे, म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार। राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन द्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्त्वाची आहे।